बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर त्यामागे अनेक वर्षांचा सखोल विचार, अभ्यास आणि सामाजिक विषमतेचा अनुभव होता. त्यांनी धर्मांतर का केले याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. मानवी हक्क आणि सन्मानाची प्राप्ती. हिंदू समाजव्यवस्थेतील जातीभेद आणि अस्पृश्यतेमुळे दलित समाजाला मानवी हक्क नाकारले गेले होते. बाबासाहेबांचे मत होते की ज्या धर्मात माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही, तिथे राहून प्रगती करणे अशक्य आहे. त्यांनी म्हटले होते, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, कारण त्यांच्या मते हिंदू धर्मातील जातीव्यवस्था बदलणे कठीण होते. 2. सामाजिक समता, इक्वॉलिटी. बाबासाहेबांना अशी समाजव्यवस्था हवी होती जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित असेल. बौद्ध धम्म हा जातीपातीला मानत नाही आणि सर्वांना समान दर्जा देतो. समाजात सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी धर्मांतराचा मार्ग निवडला. 3. मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. अस्पृश्य समाज स्वतःला हीन समजू लागला होता. ही मानसिक गुलामगिरी तोडण्यासाठी धर्मांतर आवश्यक होते. नवीन धर्म स्वीकारल्यामुळे लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत होईल आणि ते जुन्या कर्मकांडांमधून मुक्त होतील, असा त्यांचा विश्वास होता. 4. बौद्ध धम्माची निवड का? बाबासाहेबांनी जगातील अनेक धर्मांचा अभ्यास केला. शेवटी त्यांनी बौद्ध धम्माची निवड केली कारण भारतीय मूळ बौद्ध धम्म हा भारतीय मातीतील असून तो विज्ञानावर आणि विवेकबुद्धीवर आधारित आहे. नैतिकता. यात देवाला महत्त्व नसून धम्माला, नैतिकतेला महत्त्व आहे. लोकशाही मूल्ये. भगवान बुद्धांची शिकवण ही पूर्णपणे लोकशाहीवादी आणि समतेचा पुरस्कार करणारी आहे. 5. येवला परिषद 1935. धर्मांतराची अधिकृत घोषणा बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला, नाशिक येथील परिषदेत केली होती. तिथे त्यांनी अस्पृश्यांना आवाहन केले होते की तुमची प्रगती साधायची असेल तर तुम्हाला ही गुलामगिरीची शृंखला तोडून टाकावी लागेल. त्यानंतर 21 वर्षांनी त्यांनी नागपुरात प्रत्यक्ष दीक्षा घेतली. 6. आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती. बाबासाहेबांच्या मते धर्मांतरामुळे अस्पृश्य समाजावर असलेला अस्पृश्यतेचा शिक्का पुसला जाणार होता. यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीतील सामाजिक अडथळे दूर होण्यास मदत होणार होती. थोडक्यात सांगायचे तर बाबासाहेबांचे धर्मांतर हे केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते एक सामाजिक आणि वैचारिक बंड होते. शोषितांना सन्मानाचे जीवन देणे आणि त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढून प्रज्ञा, शील व करुणेच्या मार्गावर नेणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर ही केवळ एक वास्तू नसून ती भारतीय इतिहासातील समता आणि क्रांतीचे प्रतीक आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ज्यामुळे हे ठिकाण जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले. या ऐतिहासिक ठिकाणाचा सविस्तर वृत्तांत खालीलप्रमाणे आहे. 1. ऐतिहासिक पार्श्वभूमी. धम्मचक्र प्रवर्तन. 1956च्या विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची निवड दीक्षा देण्यासाठी केली. नागपूरची निवड करण्यामागे त्यांनी नाग लोकांचा इतिहास आणि बौद्ध धर्माशी असलेले त्यांचे नाते हे प्रमुख कारण सांगितले होते. या दिवशी बाबासाहेबांनी स्वतः महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या 5 लाखपेक्षा जास्त अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही घटना जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर मानले जाते. 2. दीक्षाभूमीचा भव्य स्तूप. या पवित्र तीर्थ येथे एक भव्य स्तूप उभारण्यात आला आहे. या स्तूपाची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. रचना. हा स्तूप सांचीच्या स्तूपाच्या धर्तीवर बांधलेला आहे. याचे डिझाईन प्रसिद्ध वास्तुविशारद शहजाद नझीम यांनी तयार केले होते. खास वैशिष्ट्य. हा आशियातील सर्वात मोठा पोकळ, हॉलो, घुमट असलेला स्तूप आहे. साहित्य. स्तूपाच्या बांधकामासाठी धौलपूरच्या प्रसिद्ध लाल दगडाचा वापर करण्यात आला आहे. स्तूपाच्या मुख्य घुमटावर पांढरा संगमरवरी दगड लावण्यात आला असून तो शांततेचे प्रतीक आहे. आतील भाग. स्तूपाच्या मधल्या भागात भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. 3. मुख्य आकर्षणे. मुख्य स्तूप. येथे भाविक धम्मवंदना करण्यासाठी येतात. विहार. स्तूपाच्या समोरच एक सुंदर बुद्ध विहार आहे. बोधी वृक्ष. येथे श्रीलंकेतील अनुराधापूर येथून आणलेल्या बोधी वृक्षाची फांदी लावण्यात आली आहे,